Good morning. Learning grammar is like learning the core science of the language. We enjoy literature, we enjoy the symbols, emotions, humor, and the beauty of the language. But once you know or understand the fun of grammar, you will keep finding it regularly. Learning grammar is like learning exercises. Once you learn it, you need to keep practicing yourself. Then only you can understand it and use it. Nowadays, you have enough time for practicing, so don't lose that chance. Learning grammar will build your confidence. It will help you express your thoughts flawlessly or without any mistakes. So let us begin. Consider that the sentence is the biggest part and the smallest part of the sentence is word. We can classify these words according to their functions, and this classification is known as parts of speech. ग्रामर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक भाषेमध्येच व्याकरणाला अत्यंत महत्त्व आहे आणि त्या व्याकरण शुद्ध नसल्यामुळे किंवा अशुद्ध व्याकरणामुळे किती गमतीजमती घडतात हे आपण बघतो, हे आपण वाचतो. ग्रामर ही फक्त एकच दिवस शिकण्याची गोष्ट नाही आहे, तर त्यासाठी सातत्याच्या रेग्युलर प्रॅक्टिसची गरज आहे. आताच्या ह्या अनएक्सपेक्टेड सुट्टीचा वापर तुम्ही ग्रामर शिकण्यासाठी आणि त्याच्या प्रॅक्टिसिंगसाठी वापरू शकाल असं वाटतं आहे. ग्रामर शिकल्यामुळे तुम्हाला तुमचे विचार अधिक स्पष्टपणे बिनचूकपणे मांडता येतील आणि फक्त ग्रामरच्या वाक्यांच्या पलीकडेसुद्धा ग्रामरचे मार्क मिळवण्याच्या पलीकडेसुद्धा त्या व्याकरणाचा तुम्हाला उपयोग होईल, जेणेकरून रायटिंग स्किलमध्ये चांगल्या पद्धतीची वाक्यरचना करून तुम्ही तिथे जास्त मार्क मिळवू शकाल. आता आपण व्याकरणाची अगदी बेसिक एलिमेंटपासून सुरुवात करूयात. वाक्य म्हणजे सेंटेन्स हा सगळ्यात मोठा भाग असं आपण गृहीत धरलं तर त्या वाक्याचा सगळ्यात छोटा भाग, सगळ्यात छोटा पार्ट हा शब्द असतो, हा वर्ड असतो. आता ह्या शब्दांचे ते शब्द कशा प्रकारच्या भूमिका बजावतात, ते शब्द कशा प्रकारे वापरले जातात यावरून आपण शब्दांचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्या क्लासिफिकेशनला पार्ट्स ऑफ स्पीच किंवा शब्दांच्या जाती असं म्हणतात. शब्दांच्या क्लासिफिकेशनला पार्ट्स ऑफ स्पीच किंवा शब्दांच्या जाती असं संबोधलं जातं. आता त्यातले प्रमुख प्रकार आपण आत्ता बघणार आहोत. नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब हे ह्या क्लासिफिकेशनमधले ओपन क्लास कॅटेगरीमध्ये मोडले जातात. नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब हे ओपन क्लास कॅटेगरीमध्ये मोडतात. याच्याशिवायसुद्धा शब्दांचे अनेक प्रकार आहेत. प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्स, इंटरजेक्शन्स, प्रोनाऊन, आर्टिकल्स एक्सेट्रा. आता ह्या बाकीच्या सगळ्या प्रकारांना आपण क्लोज क्लास म्हणतो. आता ओपन क्लास आणि क्लोज क्लास म्हणजे नेमकं काय? अकॉर्डिंग टू द फंक्शन्स ऑफ द वर्ड्स वी classify the words and they are called as parts of speech. Noun, verb, adjective, adverb, preposition, conjunction, interjection, pronoun and articles. These are various parts of speech. Among that, noun, verb, adjective and adverb, these four parts of speech are called open class category and all the remaining are in closed class. In open class, the word can be changed or change its function. It can perform differently.
Noun can be verb or adjective or adverb with little change. If we add suffix to it, to the word, we can change it and we can change the function of that word. Now let us see how it works. आता ओपन क्लास आणि क्लोज क्लास म्हणजे नेमकं काय? मगाशी सांगितल्याप्रमाणे नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब यांना आपण ओपन क्लास कॅटेगरी म्हणतो आणि बाकीचे जे सगळे मगाशी सांगितल्याप्रमाणे उरलेले पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्यांना आपण क्लोज क्लास कॅटेगरीमध्ये त्यांचा समावेश आहे असं आपण म्हणतो आहे. आता ओपन क्लास आणि क्लोज क्लास ह्याच्यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे? तर नाऊन म्हणजे नाम, व्हर्ब म्हणजे क्रियापद, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण याच्यामध्ये थोडासा फरक, थोडासा बदल केला, काही त्याला प्रत्यय जोडले तर हे शब्द स्लाइट चेंज करून, थोडासा शब्दामध्ये बदल करून, त्याच्यामध्ये थोडासा प्रत्यय वेगळा जोडून हे एकमेकांची भूमिका पार पाडू शकतात. म्हणजेच नाम म्हणजे नाऊन हे ॲडजेक्टिव्हसारखं परफॉर्म करू शकतं, त्याला काही वेगळे सफिक्सेस जोडून ते ॲडव्हर्बप्रमाणे सुद्धा काम करू शकतं किंवा काही वेळेला ते व्हर्ब म्हणून सुद्धा काम करू शकतं. असंच ह्या बाकीच्यांच्याही बाबतीत आपल्याला सांगता येईल. आता पुढे दिलेली एक्झाम्पल्स बघा. शी वॉज द हॅपी गर्ल. आता ह्या वाक्यामध्ये शी वॉज द हॅपी गर्ल इन दिस सेंटेन्स द वर्ड हॅपी इज परफॉर्मिंग ॲज ॲडजेक्टिव्ह. द वर्ड हॅपी is describing word happy. This word gives more information about the girl and so we must say that this word is adjective. So the word happy is performing as adjective in this sentence. In second sentence, her happiness knew no bounds. In this sentence, the word happiness is used. Here happiness, this word is performing as noun. And in the last sentence, they lived happily. Here the word happily with a slight change with suffix of ly, this word is performing as adverb. How they lived, when the word give more information about verb or adjective or adverb, it is called as adverb. So here in this last sentence, this word happily is performing as adverb. आता ह्या तिन्ही वाक्यामध्ये बघा, शी वॉज द हॅपी गर्ल ह्या वाक्यामध्ये हॅपी हा शब्द त्या गर्लबद्दल, त्या मुलीबद्दल अधिक माहिती देणारा शब्द आहे. आणि जेव्हा गर्ल हे नाऊन आहे. नाऊन म्हणजे कुठल्याही गोष्टीचं नाव, मग ते इमोशन असो, एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी असो किंवा कुठलीही गोष्ट, त्या कुठल्याही गोष्टीच्या नावाला नाऊन असं म्हणतात, नाम असं म्हणतात. गर्ल हे नाऊन आहे आणि त्या गर्लबद्दल जास्त माहिती देणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतो आणि म्हणून हॅपी हा शब्द ह्या पहिल्या वाक्यामध्ये हॅपी हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये हर हॅपीनेस न्यू नो बाउंड्स ह्या वाक्यामध्ये हॅपीनेस हा शब्द वापरला गेला आहे. याच्यामध्ये हॅपी ह्या शब्दाला सफिक्स जोडला आहे, त्याच्यामध्ये थोडा बदल झाला आहे, वायचं आय झालं आहे, NESS हा प्रत्यय इथे जोडलेला आहे आणि अशा प्रकारे स्लाइट चेंज करून हॅपीनेस हा शब्द, हॅपीचा हॅपीनेस हा शब्द इथे वापरला गेला आहे.
आता आधीच्या वाक्यात आपण हॅपी हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणून कसा वापरला जातो हे आपण बघितलं. इथे हाच शब्द थोडा बदल झाल्यामुळे त्याचा तो काय म्हणून काम करतो आहे, तर हर हॅपीनेस न्यू नो बाउंड्स ह्या वाक्यामध्ये हॅपीनेस हा शब्द नाऊन म्हणून काम करतो आहे. आणि लास्ट सेंटेन्स दे लिव्ड हॅपीली या वाक्यामध्ये ते कसे राहत होते, ते आनंदी राहत होते. ते कसे राहत होते ह्या शब्दामध्ये क्रियेबद्दल जेव्हा एखादा शब्द जास्त माहिती सांगतो, क्रियेबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल एखादा शब्द जास्त माहिती सांगतो, तेव्हा त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात, म्हणजे ॲडव्हर्ब असं म्हणतात. आणि म्हणूनच दे लिव्ड हॅपीली इथे हॅपीला LY हा प्रत्यय जोडल्यानंतर तो शब्द ॲडव्हर्ब म्हणून काम करू शकतो आहे, ॲडव्हर्ब म्हणून परफॉर्म करतो आहे.